नमस्कार मंडळी. जर तुम्ही डाएटवर असाल आणि तेच उकडलेले चणे खाऊन कंटाळला असाल, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुपर टेस्टी सोल्युशन. प्रोटीन, फायबर आणि अप्रतिम चवीचा भरणा असलेला हाय प्रोटीन चना चाट. ही चाट जितकी पौष्टिक आहे, तितकी जिभेला चटका लावणारी आहे. चला पटकन पाहूया यासाठी काय साहित्य लागतं. अर्धी वाटी चणे 8 ते 10 तास भिजवून ठेवलेले आहेत. 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत. तिखट, चाट मसाला, जिरा पावडर, धना पावडर, बडीशेप, थोडासा गूळ, हळद, हिंग आणि काळं आणि सफेद मीठ, मिरी पावडर. गूळ ऑप्शनल आहे. कुकरमध्ये 8 ते 10 तास भिजवलेले चणे घालून घ्यायचे आहेत. बटाटा आणि आपलं सर्व साहित्य आपण जे काही घेतलेलं आहे मसाले, ते सर्व टाकून घ्यायचे आहेत. यामधले धना पावडर, जिरा पावडर, बडीशेप, चाट मसाला याचे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे घेणार आहे. यामध्ये तुम्हाला अजून कोणत्या भाज्या घालायच्या असल्या तर तुम्ही त्या घालू शकता. अजून कोणती कडधान्य घालायची असतील किंवा हिरव्या भाज्या घालायच्या असल्या तर त्याही घालू शकता. जेवढा आपला चणा झालेला होता भिजलेला, त्याच्या निम्म पाणी घालायचं आहे आणि कुकरला 5 ते 7 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आता आपण वरून घालायच्या कच्च्या भाज्या बघूयात. यामध्ये मी कांदा, गाजर, काकडी, टोमॅटो आणि माझ्याकडे आवळा होता, तो आवळाही मी घातलेला आहे. चवीसाठी लिंबू, भरपूर कोथिंबीर. प्रेशर उतरल्यानंतर इथे बघा आपले चणे एकदम परफेक्ट शिजून तयार आहेत. पाण्याचे प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. यामध्ये जर थोडंसं पाणी शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ गॅसवर ठेवून केलात, शिजवून घेतलात तरी पण चालेल. इथं चणा बघा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. म्हणजे आपले चणे गिर्र शिजलेले नाही आहेत, पण प्रत्येक चणा हा परफेक्ट शिजलेला आहे. आपल्याला आवडत असेल तर बटाटे तसेच ठेवा. मी इथं थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत. या पद्धतीनं बटाटा मॅश केला की चण्यांना त्याचा एक बाइंडिंग येतं. आवडत असेल तर तुम्ही बटाटा तसाच ठेवला तरी चालेल. सर्विंग बाउलमध्ये आपण उकडलेला चणा आणि सर्व मिश्रण एकत्र केलेलं काढून घेऊया. आपल्याला वर्कआउट नंतर किंवा डिनर म्हणून आपल्याला हे हाय प्रोटीन मील घ्यायला हरकत नाही. यामध्ये सर्व आपण कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर सर्व साहित्य घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला इथं आवडत असेल तर झुकिनी घातली तरी पण चालेल. कॉलीफ्लॉवर असेल तो पण थोडासा वाफवून घेऊन घातला तरी पण चालतो. काकडीची ॲलर्जी असल्यामुळे मी माझ्यासाठी थोडासा चाट बाजूला काढून घेतलेला आहे आणि राहिलेल्या याच्यामध्ये काकडी घालून मिक्स करून घेतलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला ज्या काही भाज्या हव्या आहेत, जे काही सॅलड घालायचे आहे, ते आपण त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात घालू शकतो. एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे. बघितलं ना मैत्रिणींनो, किती सोपी, झटपट आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी आहे. तेव्हा पुढच्या वेळी डाएट करताना किंवा जिमवरून आल्यावर तेच उकडलेले चणे खाण्याऐवजी ही चटपटीत चना चाट रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या फिटनेस प्रेमींसोबत शेअर करा आणि अशाच चवदार व सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि फिट रहा. बाय.